श्रावणातील शनिवारच्या दिवशी अनेक विवाहित स्त्रिया श्रद्धेने पूजाव्रत करतात. पण मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, या दिवशी विवाहित स्त्रीने कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तिच्याकडून एखादी गोष्ट नकळत घडली, एखादी चूक झाली, तर तिच्या भक्तीचा भाव कमी होतो का? पार्वती मातांनी महादेवांना विचारले. यावर महादेव म्हणाले, भक्तीमध्ये केवळ विधी महत्त्वाचा नसतो, तर त्या विधीमागील भावनाही महत्त्वाची असते. मी तुला एका विवाहित स्त्रीची कथा सांगतो. तिचे नाव होते जानकी. जानकी एका छोट्याशा गावात आपल्या पतीसोबत राहत होती. तिच्या घरात सासू सासरे होते. जानकी अत्यंत श्रद्धाळू होती. प्रत्येक सोमवारी ती महादेवाची पूजा करायची. श्रावण सुरू झाला की तिची भक्ती आणखी वाढायची. त्या वर्षी श्रावणातील पहिला शनिवार जवळ आला तेव्हा जानकीने मनाशी ठरवले, या शनिवारी मी पहाटे उठेन, घर स्वच्छ करेन, स्नान करून महादेवांची पूजा करेन आणि दिवसभर शांत मनाने राहीन. तिने रात्रीच पूजेची तयारी करून ठेवली. बेलपत्र, फुलं, तांदूळ, धूप आणि दिव्यासाठी लागणाऱ्या वस्तू तिने एका ताटात नीट ठेवून दिल्या. मनात महादेवांचे स्मरण करत ती झोपी गेली. पण दुसऱ्या दिवशी पहाट झाली तरी जानकीची झोप काही केल्या उघडली नाही. सूर्य बराच वर आला होता. घरातील सासू उठवून आपली कामे करू लागली. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येऊ लागला. पण जानकी अजूनही झोपलेलीच होती. अखेर तिची झोप उघडली तेव्हा तिला वेळ झाल्याचे जाणवले. ती घाईघाईने उठली. तिच्या मनात पहिला विचार आला, अरे देवा, आज तर श्रावण शनिवार आहे, मी इतका वेळ झोपले. घाईमुळे तिच्या मनात चिडचिड निर्माण झाली. तिने स्वतःशीच नाराजी व्यक्त केली. घरात कामे पडली होती, पूजा करायची होती आणि पतीही काही वेळात बाहेर जाणार होता. या सगळ्यामुळे तिचे मन अस्वस्थ झाले. ती पटकन आवरू लागली. पण घाईमध्ये तिच्या हातून एका भांड्याला धक्का लागला आणि ते खाली पडले. आवाज ऐकून सासू बाहेर आली. त्यांनी शांतपणे विचारले, काय झाले ग जानकी? जानकी चिडून म्हणाली, काही नाही, तुम्ही काळजी करू नका, मला सगळं माहीत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते मला माहीत आहे. सासू काहीही बोलल्या नाहीत. जानकीने पटकन घर आवरले, स्नान केले आणि पूजेसाठी बसली. पण तिचे मन अजूनही शांत झाले नव्हते. महादेवांसमोर तिने दिवा लावला, बेलपत्र अर्पण केले आणि डोळे मिटले. तरीही मनात सकाळची घाई आणि चिडचिड सुरूच होती. महादेवांनी पार्वतीकडे पाहत सांगितले, देवी, इथे पहिली गोष्ट लक्षात घे. श्रावण शनिवारी विवाहित स्त्रीने सकाळची सुरुवात आळस, अस्वच्छता आणि चिडचिडीत करण्याचा प्रयत्न टाळावा. पार्वती म्हणाल्या, नाथ, म्हणजे त्या दिवशी पहाटेच उठले नाही तर पूजा निष्फळ होते का? यावर महादेव हसून म्हणाले, नाही देवी, एखाद्या दिवशी उशीर झाला, शरीराला विश्रांतीची गरज होती किंवा काही अपरिहार्य कारण होते, म्हणून भक्ती कधीही नष्ट होत नाही. देव वेळेच्या काट्यापेक्षा भक्ताचे मन पाहतो. पण एखाद्या पवित्र दिवसाची सुरुवात जाणीवपूर्वक आळस, राग आणि अस्वच्छतेने करण्याची सवय टाळणे चांगले. सकाळी शरीर आणि घर स्वच्छ ठेवणे, मन शांत ठेवणे आणि काही क्षण देवाचे स्मरण करणे, एवढी साधी गोष्टही त्या दिवसाला सुंदर सुरुवात देऊ शकते. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जानकीची पूजा संपली, पण तिचं मन अजून शांत नव्हतं. इतक्यात तिचा पती माधव घरात आला. त्याने हसत विचारले, जानकी, आज पूजा झाली का? जानकीने उत्तर दिले, हो झाली, पण मला अजून स्वयंपाक करायचा आहे, तुम्ही थोडं थांबा. माधव म्हणाला, आज आईला जरा बरं वाटत नाहीये, आधी तिच्यासाठी काहीतरी करून दे, मी स्वयंपाकात मदत करतो. जानकी आधीच चिडलेली होती. तिने लगेच उत्तर दिले, तुम्हाला आजच सगळं का आठवतं? सकाळपासून मी एकटीच काम करत आहे, तुम्ही स्वतः काहीच पाहत नाही. माधव म्हणाला, मी फक्त मदत करतो म्हणालो. पण जानकीचा राग वाढत गेला. मदत? 2 शब्द बोलले की मदत झाली का? माझ्यावरच सगळ्या घराची जबाबदारी आहे. माधव शांत राहिला. त्याने वाद काही वाढवला नाही आणि तो तिथून निघून गेला. जानकी पुन्हा पूजेच्या जागी आली. तिच्यासमोर महादेवांची मूर्ती होती. दिवा शांतपणे तेवत होता, पण तिच्या मनात मात्र वादाचे शब्द फिरत होते. तिला अचानक जाणवले, मी महादेवांसमोर शांततेसाठी प्रार्थना केली आणि त्यानंतरच घरात अशांतता निर्माण केली. यावर महादेव पार्वतीला म्हणाले, देवी, याच ठिकाणी दुसरी गोष्ट समोर येते. श्रावण शनिवारी पती किंवा घरातील व्यक्तींशी विनाकारण भांडण, कटू शब्द आणि मनामध्ये राग साठवण्याचा प्रयत्न हा नेहमी टाळावा. पार्वती म्हणाल्या, पण नाथ, स्त्रीला कधी अन्याय सहन करावा लागला तर तिने काय करावे? तिने नेहमीच शांत राहावे का? यावर महादेव म्हणाले,
नाही देवी, शांतता म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे. स्वतःचा सन्मान राखणे आणि चुकीच्या गोष्टीविरुद्ध बोलणे आवश्यक असेल तर ते बोलावेच. पण प्रत्येक छोट्या गोष्टीला वादाचे रूप देणे, कटू शब्द वापरणे आणि मनामध्ये राग साठवत राहणे हे टाळावे. हे तिच्याच मनासाठी चांगले आहे. पूजा करून घरात सतत भांडण करणे आणि मग देवाकडे सुख शांती मागणे यामध्ये विरोधाभास आहे. देवाला केवळ दिवा लावणे म्हणजे भक्ती नाही. आपल्या शब्दांमध्ये संयम आणणे, समोरच्याचे म्हणणे ऐकणे आणि शक्य तिथे प्रेमाने वागणे हे देखील भक्तीचाच भाग आहे. जानकीला त्या दिवशी संध्याकाळी आपल्या वागण्याची खंत वाटू लागली. तिने माधवशी शांतपणे बोलून सकाळच्या वादाबद्दल माफीसुद्धा मागितली. माधवनेही तिची सकाळची धावपळ समजून घेतली. दोघांमधील गैरसमज दूर झाला होता. रात्र झाली, घरातील सर्वजण झोपले. पण जानकीच्या मनात मात्र एक प्रश्न निर्माण झाला. आज मी पूजा केली, व्रत केले, पण तरीही मला इतका राग का आला? आणि अजून किती गोष्टी अशा असतील ज्या भक्ती करताना माझ्याकडून नकळत घडत असतील? महादेवांनी पार्वतीकडे पाहिले आणि म्हणाले, देवी, जानकीला अजून हे माहीत नव्हते की श्रावणातील शनिवारचे महत्त्व केवळ पूजा आणि उपवासापुरते मर्यादित नाही. तिच्या आयुष्यातील पुढची घटना तिला आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकवणार आहे. असाच पुढचा शनिवार जवळ येत होता. त्या दिवसानंतर जानकीने स्वतःमध्ये थोडा बदल करण्याचा प्रयत्न केला. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तिने महादेवांचे स्मरण करायला सुरुवात केली. कामाचा ताण आला तर लगेच चिडून उत्तर देण्याऐवजी काही क्षण शांत राहण्याचा ती प्रयत्न करू लागली. पण संसारात माणसाची परीक्षा केवळ मोठ्या प्रसंगांनीच होत नाही. अनेकदा अगदी छोट्या छोट्या घटनांमधून मनातील दोष समोर येतात. त्या शनिवारी असेच झाले. सकाळी जानकीने घर स्वच्छ केले, स्नान केले आणि महादेवांची पूजा केली. पूजा झाल्यानंतर ती स्वयंपाकघरात गेली. तिची सासू आधीपासूनच तिथे बसली होती. वय झाल्यामुळे त्यांना पूर्वीसारखे कामं करता येत नव्हती. सासूने हळू आवाजातच विचारले, जानकी, आज माझ्यासाठी थोडी पातळ खिचडी करून देशील का? कालपासून माझं पोट जरा बरं नाहीये. जानकीच्या हातात काम होतं. तिनं लगेच उत्तर दिले, आई, आज शनिवार आहे. माझी पूजा, उपवास आणि एवढी कामं आहेत. तुम्ही थोडं स्वतः करून घ्या ना. सासू काही बोलल्या नाहीत. त्या शांतपणे उठल्या आणि आपल्या खोलीत निघून गेल्या. जानकी पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाली. तिला वाटले, मी एवढी पूजा करते आहे, माझ्याही काही इच्छा आहेत. प्रत्येक वेळी मीच सगळं का करायचं? दुपारपर्यंत तिची कामे आटोपली. ती पुन्हा महादेवांसमोर बसली. समोर दिवा तेवत होता. तिने डोळे मिटले आणि मनामध्ये प्रार्थना करू लागली, महादेव, माझ्या घरावर कृपा करा. आईबाबांना आरोग्य द्या. माझ्या संसारात सुख आणि शांती ठेवा. पण अचानक सकाळची घटना तिच्या डोळ्यासमोर आली. तिने स्वतःशीच विचार केला, मी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या छोट्याशा विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि आता महादेवांकडे त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. माझ्या प्रार्थनेत आणि माझ्या वागण्यात फरक तर नाही ना? यावर महादेव पार्वतीला म्हणाले, देवी, इथे तिसरी गोष्ट समोर येते. श्रावण शनिवारी सासू सासरे, वडीलधारी व्यक्ती किंवा घरातील सदस्यांचा अपमान करणे किंवा जाणून बुजून त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे टाळावे. पार्वती म्हणाल्या, नाथ, म्हणजे विवाहित स्त्रीने घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण केलीच पाहिजे का? यावर महादेव म्हणाले, नाही देवी, जबाबदारी आणि स्वतःचे अस्तित्व यांचा समतोल आवश्यक आहे. स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची, मनाची आणि मर्यादांची काळजी घ्यावीच. पण नम्रपणे बोलणे, शक्य असेल तेव्हा मदत करणे आणि वडीलधाऱ्यांना केवळ ओझे समजून दुर्लक्षित न करणे हा संस्कार आहे. एखाद्या व्यक्तीशी अन्याय होत असेल तर तो सहन करणे धर्म नाही. पण एखादी वृद्ध व्यक्ती प्रेमाने एखादी छोटी मदत मागते आणि आपण केवळ रागामुळे तिच्याकडे पाठ फिरवतो, तर आपल्या भक्तीचा विचार आपण स्वतःच करायला हवा. जानकीच्या मनाला ही गोष्ट लागली. तिने लगेच सासूच्या खोलीत जाऊन त्यांच्यासाठी खिचडी तयार केली. सासूने तिच्याकडे पाहून हसत विचारले, काय ग, तुझी पूजा झाली का? जानकी म्हणाली, हो आई, पण आज पूजेपेक्षा एक गोष्ट शिकले. ती म्हणजे काय? तर देवाची पूजा करताना घरातील माणसांच्या मनाचा विचार करायलाही शिकायला हवं. सासूने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पण तिची एक परीक्षा बाकी होती. दुपारनंतर जानकी अंगणात कपडे वाळत घालत होती. तिची शेजारीण मंगला तिथे आली. मंगला म्हणाली, जानकी, आज तुझी पूजा किती छान झाली असेल. तुझ्या घरातून सकाळपासूनच धुपाचा सुगंध येत होता. जानकी हसली.
दोघी अंगणात बसल्या आणि बोलता बोलता गावातील इतर स्त्रियांच्या संसाराची चर्चा सुरू झाली. मंगला म्हणाली, तुला माहीत आहे का, समोरच्या घरातली सुनीता हल्ली तिच्या सासूशी नीट बोलत नाही. जानकीने विचारलं, खरंच? हो, काल तर दोघींचं मोठं भांडण झालं म्हणे. जानकीने प्रथम काहीही बोलली नाही, पण मंगला पुन्हा म्हणाली, तुला काय वाटतं, सुनीताची चूक असेल ना? जानकीने सहजपणे उत्तर दिले, काय माहीत, पण तिचा स्वभाव थोडा हट्टी आहे असं मी ऐकलंय. हे वाक्य बोलून झाल्यावर जानकीला स्वतःलाच त्याचे गांभीर्य जाणवले नाही आणि मंगला तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी मात्र जानकीला कळाले की तिच्या बोलण्याचा वेगळाच अर्थ घेतला गेला आहे. मंगलाने कुणाला तरी सांगितले होते की जानकी म्हणते सुनीता हट्टी आहे. ही गोष्ट हळूहळू सुनीतापर्यंत पोहोचली. सुनीता दुखावली. तिने जानकीकडे येऊन विचारले, मी तुमचं काय बिघडलं होतं? माझ्या संसाराबद्दल तुम्ही अशी चर्चा का केली? जानकी हे ऐकून अवाक झाली. तिने मंगलाशी झालेल्या संभाषणाचा विचार केला. तिला जाणवले की तिने सुनीताबद्दल काही निश्चित माहिती नसतानाही सहज बोलून टाकले होते. ती म्हणाली, सुनीता, माझी चूक झाली. मी तुझ्या संसाराबद्दल बोलायला नको होतं. सुनीताच्या डोळ्यात अश्रू होते. ताई, माझ्या घरात आधीच त्रास आहे. बाहेरची माणसं काहीतरी बोलली की तो त्रास आणखी वाढतो. जानकीला त्या क्षणी आपल्या शब्दांची किंमत समजली. महादेव पार्वतीला म्हणाले, देवी, म्हणूनच चौथी गोष्ट सांगतो. श्रावण शनिवारी चुगली, निंदा, दुसऱ्यांच्या संसारातील गोष्टी पसरवणे आणि कोणाचीही विनाकारण तुलना करणे टाळावे. पार्वती म्हणाल्या, नाथ, इतक्या छोट्या शब्दानेही एखाद्याला एवढा त्रास होऊ शकतो का? यावर महादेव म्हणाले, देवी, शब्द दिसत नाहीत, पण ते मनावर खोल परिणाम करतात. तलवारीची जखम कधी ना कधी भरून येतेच, पण चुकीच्या शब्दांची जखम मनात बराच काळ राहू शकते. म्हणूनच वाणीवर संयम ठेवणे ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे. आपण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील पूर्ण सत्य जाणत नसताना तिच्याबद्दल मत बनवणे, ते इतरांना सांगणे किंवा तिची दुसऱ्याशी तुलना करणे टाळावे. विशेषतः पवित्र दिवसाच्या नावाखाली आपण देवाची पूजा करत असताना दुसऱ्याची निंदा करत राहिलो तर आपल्या मनातील अशुद्धता आपल्यालाच पाहावी लागेल. जानकीला एक गोष्ट स्पष्टपणे समजू लागली होती. श्रावणातील शनिवारी म्हणजे फक्त कपाळावर कुंकू लावणे, दिवा लावणे, उपवास करणे किंवा देवासमोर हात जोडणे नव्हे. त्या दिवशी स्वतःच्या वर्तनाकडेही पाहणे आवश्यक आहे. तिने ठरवले, यापुढे कोणाच्याही संसाराबद्दल मला पूर्ण माहिती नसताना मी बोलणार नाही. कोणाची निंदा करण्यापेक्षा शांत राहीन आणि घरातील वडीलधाऱ्यांशीही शक्य तितका प्रेमाने वागेन. त्या संध्याकाळी तिने महादेवांसमोर दिवा लावला. डोळे मिटून ती म्हणाली, देवा, माझ्या हातून चुका होतात, पण त्या चुका ओळखण्याची बुद्धी आणि स्वतःला बदलण्याची शक्ती मला द्या. मागील काही दिवसात जानकीच्या वागण्यात हळूहळू बदल होत होता. पुढचा श्रावण शनिवार उजाडला. त्या शनिवारी पहाटेच जानकी उठली. तिने घर स्वच्छ केले, स्नान केले आणि महादेवांसमोर दिवा लावला. बेलपत्र अर्पण करताना तिच्या मनात एक वेगळाच आनंद होता. तिने मनाशी ठरवले होते की आज ती पूर्ण दिवस उपवास करणार. सकाळपासून काहीही खायचे नाही, शक्य तितके कमी बोलायचे आणि सकाळपर्यंत महादेवांचे स्मरण करायचे. तिची सासू तिला पाहून म्हणाली, जानकी, तब्येत सांभाळून व्रत कर. तुला कालपासून थकवा जाणवत होता. जानकी हसत म्हणाली, आई, काही होणार नाही. मी दर श्रावण शनिवारी व्रत करते. आता मला सवय झाली आहे. पण तिच्या मनात आणखी एक विचार सुरू झाला होता. घरातल्या बाकी स्त्रिया एवढे कठीण व्रत करत नाहीत, मी मात्र किती नियम पाळते. माझी भक्ती खरोखरच जास्त आहे. हा विचार सुरुवातीला अगदी छोटा होता, पण दिवसभरात तो तिच्या मनात वाढत गेला. दुपारी तिची शेजारीण मंगला भेटायला आली. मंगला म्हणाली, जानकी, आज मी फक्त सकाळी पूजा केली. तब्येत ठीक नसल्यामुळे पूर्ण उपवास करता आला नाही. जानकीने सहजपणे उत्तर दिले, अगं, श्रद्धा असेल तर थोडं कष्ट घ्यावे लागतात. मी बघ, सकाळपासून काहीच खाल्लं नाही. मंगला काही बोलली नाही. ती निघून गेल्यावर जानकीला क्षणभर आनंद झाला. तिला वाटले, मी खरंच किती नियम पाळते. महादेवांनी पार्वतीकडे पाहिले आणि म्हणाले, देवी, इथे पाचवी गोष्ट समोर येते. व्रत, पूजेचा अहंकार करणे किंवा मीच जास्त धार्मिक आहे असा गर्व बाळगणे टाळावे. पार्वती म्हणाल्या, एखादी स्त्री मनापासून व्रत करत असेल आणि तिला आपल्या भक्तीचा आनंद होत असेल तर त्यामध्ये काय चूक आहे? यावर महादेव म्हणाले, देवी, आपल्या भक्तीचा आनंद घेण्यात चूक नाही, पण जेव्हा त्या आनंदाचे रूपांतर दुसऱ्याला कमी लेखण्यात होते तेव्हा समस्या निर्माण होते.
कोण किती वेळ उपवास करतो, कोण किती पूजा करतो, कोण किती माळा जपतो, यावर भक्तीची मोठेपणाची मोजणी करता येत नाही. एखाद्या स्त्रीला आरोग्याची अडचण असेल, घरातील जबाबदाऱ्या असतील किंवा काही वेगळी परिस्थिती असेल, तर ती तिच्या क्षमतेनुसार भक्ती करत असेल. तिची श्रद्धा कमी आहे असे समजणे योग्य नाही. देवासमोर दोन स्त्रिया उभ्या आहेत असे समज. एकीने मोठी पूजा केली, पण मनात दुसऱ्याचा तिरस्कार आहे. दुसरीने साधा दिवा लावला, पण तिच्या मनात प्रेम, नम्रता आणि प्रामाणिक श्रद्धा आहे. देवाला बाह्य दिखावा नव्हे, तर भाव महत्त्वाचा वाटतो. जानकीला कळत नव्हते. तिच्या मनात आता एक वेगळाच हट्ट निर्माण झाला होता. दुपारी घरात सर्वांनी जेवण केले. जानकीने मात्र काहीही खाल्ले नाही. सासूने पुन्हा विचारले, जानकी, निदान फळं तरी खा. ती म्हणाली, नको आई, आज माझा कठीण उपवास आहे. पण सकाळपासून तू काहीच घेतलेले नाहीस. ती म्हणाली, मला जमते. दुपारनंतर काम करता करता जानकीला अचानक चक्कर येऊ लागली. तरीही तिने कुणाला सांगितलं नाही. तिच्या मनात एकच विचार होता, मी व्रत मोडणार नाही. संध्याकाळी महादेवांची आरती करायची होती. ती दिवा लावण्यासाठी उठली, पण अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिला भिंतीचा आधार घ्यावा लागला. माधव धावत आला. जानकी, काय झालं? काही नाही. तुझा चेहरा इतका पांढरा का पडला आहे? ती म्हणाली, आज उपवास आहे, थोडा थकवा आला मला. माधवने तिला बसवले. सासूने पाणी आणले. सासू म्हणाल्या, देवाला प्रसन्न करण्यासाठी स्वतःच्या शरीराला त्रास देणे आवश्यक नाही ग. जानकी शांत झाली. तिला जाणवले की सकाळपासून ती भक्ती करत होती की स्वतःचीच परीक्षा घेत होती, हेच तिला कळत नव्हते. महादेव पार्वतीला म्हणाले, देवी, म्हणून 6वी गोष्ट, व्रताच्या नावाखाली अति उपवास, अति जागरण किंवा शरीराला त्रास देणे टाळावे. पार्वती म्हणाल्या, नाथ, मग उपवासाचा खरा अर्थ काय? यावर महादेव म्हणाले, उपवास म्हणजे केवळ अन्नापासून दूर राहणे नव्हे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, असा एक आध्यात्मिक अर्थ घेतला जातो. म्हणजे देवाच्या जवळ राहण्याची भावना. मनाला विषयांपासून थोडे दूर करून देवाच्या स्मरणाकडे वळवणे. जर व्यक्ती उपवास करून दिवसभर चिडचिड करत असेल, दुसऱ्यांना कमी लेखत असेल आणि स्वतःच्या शरीराला त्रास देत असेल, तर तिने उपवासाचा हेतू पुन्हा समजून घ्यायला हवा. आरोग्य, वय, औषधे, गर्भावस्था, कामाची गरज व इतर परिस्थितीनुसार आहार बदलू शकतो. भक्ती टिकवण्यासाठी शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. देवाला भक्ताने स्वतःला त्रास द्यावा अशी इच्छा नसते. त्या दिवशी जानकीने स्वतःची चूक मान्य केली. तिने थोडे पाणी घेतले आणि हलका आहार घेतला. तिच्या मनात आता एक वेगळाच शांतपणा होता. संध्याकाळी पूजा करताना तिने महादेवासमोर हात जोडले. देवा, आज मला समजलं की व्रत म्हणजे स्वतःला त्रास देणे नाही. आणि ती झोपी गेली. पुढचा श्रावण शनिवार उजाडला. पहाटेच जानकीची झोप उघडली. मागच्या काही दिवसांपासून तिच्या मनात एकच विचार घोळत होता, पूजा करताना माझ्याकडून काही चूक झाली तर, एखादी वस्तू कमी पडली तर, एखादा मंत्र चुकीचा उच्चारला तर, उपवास पूर्ण झाला नाही तर, माझ्यावर महादेव रागातील का? त्या दिवशी ती नेहमीपेक्षा लवकर उठली. घर स्वच्छ केले, स्नान केले आणि पूजेची सर्व तयारी काळजीपूर्वक करू लागली. तिने एकदा पूजेच्या ताटाकडे पाहिले. बेलपत्र होते, फुलं होती, धूप होता, दीव होता, नैवेद्यासाठी फळं होती. तरीही तिच्या मनाला समाधान मिळत नव्हतं. काही कमी तर नाही ना? तिने पुन्हा ताट तपासले. मंत्र नीट आठवतोय ना? तिने वही उघडून मंत्र पुन्हा वाचला. पूजा सुरू केली, पण तिचे लक्ष महादेवांकडे कमी आणि चुका होऊ नयेत याकडे जास्त होते. एक बेलपत्र तिच्या हातातून खाली पडले. जानकी दचकली. अरे देवा! तिने ते लगेच उचलले. काही वेळाने दिव्याची ज्योत वाऱ्यामुळे क्षणभर विझली. जानकीचे हृदय धडधडू लागले. हे अशुभ तर नाही ना? तिने पुन्हा दिवा लावला. मग तिच्या मनात आणखी एक विचार आला. आज माझ्याकडून काही चुकीचे झाले तर माझ्या पतीला किंवा मुलांना काही त्रास होईल का? तिच्या मनात भीती वाढतच गेली. महादेवांनी पार्वतीकडे बघितले आणि म्हणाले, देवी, इथेच जानकीच्या मनातील 7वी गोष्ट म्हणजेच सर्वात महत्त्वपूर्ण पूर्णपणे समोर आली. मित्रांनो, कथेमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहिती आणि कथेसाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्वतीने विचारले, नाथ, कोणती गोष्ट? महादेव म्हणाले, श्रावण शनिवारच्या व्रताबद्दल अतिभीती, अंधश्रद्धा आणि एखादा नियम चुकला तर अनर्थ होईल अशी मानसिकता टाळावी. देवी, श्रद्धा आणि भीती यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. श्रद्धा मनाला शांत करते, तर अतिभीती मनाला अस्वस्थ करते.
भक्ती माणसाला देवाच्या जवळ घेऊन जाते, पण जर प्रत्येक क्षणी माझ्याकडून चूक झाली तर देव रागावतील अशी भीती वाटत राहिली तर मन देवाच्या स्मरणात राहणार नाही, ते सतत स्वतःच्या चुका शोधत राहील. जानकीची पूजा पूर्ण झाली, पण तिचे मन अजूनही अस्वस्थ होते. ती महादेवांसमोर बसली आणि म्हणाली, देवा, मला माफ करा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. इतक्यात बाहेरून आवाज आला, जानकी, जानकी. ती बाहेर आली. समोर तिची सासू उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. काय झालं आई? सासू म्हणाल्या, माझ्या हातून पाण्याचा लोटा खाली पडला. थोडं पाणी सांडलं. मला वाटतं आज तुझ्या पूजेचा दिवस आहे म्हणून तुला त्रास होईल. जानकी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. मागच्या काही दिवसात ती स्वतःही अशाच छोट्या घटनांना अशुभ समजत होती, पण आज तिला महादेवांच्या शिकवणीची आठवण झाली. ती हसून म्हणाली, आई, त्यात घाबरण्यासारखं काही नाही. पाणी सांडलं म्हणून देव रागावणार नाहीत. चला, आपण दोघी मिळून जागा स्वच्छ करू. सासूच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्या दोघी मिळून जागा स्वच्छ करू लागल्या. तेवढ्यात बाहेरून एक मुलगा रडत असल्याचा आवाज आला. जानकीने बाहेर पाहिले तर शेजारच्या घरातील मुलगा अंगणात पडला होता. त्याच्या गुडघ्याला खरचटले होते. त्याची आई घरात नव्हती. जानकी लगेच त्याच्याकडे धावली. तिने त्याला उचलले, पाणी आणले आणि जखम स्वच्छ केली. तिच्या सासूने विचारले, पण ग, तुझी पूजा काय झालं? जानकी म्हणाली, पूजा तर झाली आई. आता हा मुलगा रडत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी पुन्हा देवासमोर बसले तर माझ्या पूजेचा अर्थ काय? हे ऐकून सासू काही क्षण शांत राहिल्या. जानकीच्या मनात मात्र एक वेगळाच प्रकाश पडला होता. तिला जाणवले, आज तिने मोठी पूजा केली म्हणून मनाला शांती मिळत नव्हती, पण एका गरजू व्यक्तीला मदत केल्यानंतर तिच्या मनात जी शांतता निर्माण झाली होती ती वेगळीच होती. दुपारी तिचा पती माधव घरी आला. आज त्याला कामाच्या ठिकाणी काही अडचण आली होती. तो थोडा चिंतेत होता. पूर्वी असती तर जानकी त्याला लगेच प्रश्न विचारून किंवा चिडून बोलली असती, पण आज तिने शांतपणे त्याच्यासाठी पाणी आणले. काय झालं? माधव म्हणाला, आज थोडी अडचण आली. यावर जानकी म्हणाली, काळजी करू नका, आपण मिळून मार्ग काढू. त्या 2 वाक्यांनी माधवच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला. संध्याकाळी जानकी पुन्हा महादेवांसमोर बसली. यावेळी तिच्या मनात भीती नव्हती. तिने हात जोडले आणि म्हणाली, महादेव, आज मला कदाचित माझ्या व्रताचा खरा अर्थ समजला आहे. कैलासावर महादेव पार्वतीला म्हणाले, देवी, आता तू पाहिलेस ना, जानकीने आज कोणती मोठी पूजा केली. तिने कोणता कठीण मंत्र म्हटला. तिने कोणते दुर्मिळ पूजेचे साहित्य अर्पण केले का? पार्वती हसून म्हणाल्या, नाथ, काहीही विशेष नव्हतं. तिने फक्त एका वृद्ध स्त्रीला आधार दिला, एका रडणाऱ्या मुलाला मदत केली, पतीशी प्रेमाने बोलली आणि मनातील भीती दूर केली. महादेव म्हणाले, आणि हाच तर भक्तीचं सार आहे. माता पार्वती काही क्षण विचारात पडल्या. मग त्यांनी महादेवांना विचारले, नाथ, म्हणजे श्रावण शनिवारी स्त्रीने केवळ नियम पाळणे महत्त्वाचे नाही, तर त्या नियमांमागचा भाव समजून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे का? यावर महादेव म्हणाले, हो देवी, पूजा, व्रत आणि परंपरांना त्यांचे महत्त्व आहे. त्यांचा आदर केला पाहिजे, पण त्यासोबत संयम, नम्रता, प्रेम, शुद्धवाणी, कुटुंबातील सौहार्द आणि अंतःकरणातील श्रद्धा असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. श्रावण शनिवार हा भीतीने जगण्याचा दिवस नाही, तो स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे. आपल्या शब्दांमध्ये कटुता आहे का? आपल्या मनात अहंकार आहे का? आपण कोणाचा अपमान करतोय का? दुसऱ्याच्या संसाराबद्दल अनावश्यक बोलतोय का? आपल्या शरीराला विनाकारण आपण त्रास देतोय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण देवावर श्रद्धा ठेवतोय की भीती? हे प्रश्न स्वतःला विचारले तर त्या दिवसाची खरी साधना सुरू होते. हर हर महादेव. जय भोलेनाथ. धन्यवाद.